नमस्कार मंडळी, आज इथे आपण एकदम गावठी पद्धतीचा मटण रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर चला, पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे कुक पूजामध्ये। आपण चालू करूया। इथे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे, सॉरी चिकन नाही घेतलेलं, मटणच घेतलेलं आहे। तर आता याला स्वच्छ धुवून घेतलंय मी 2 ते 3 पाण्याने छान असं स्वच्छ काढून त्याची चरबी वगैरे काढून घेतलेली आहे। कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेलं जे मटण आहे ते यामध्ये घालायचं। मीठ टाकायचं चवीनुसार। मीठ जेवढं म्हणजे आपल्याला पूर्ण भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। वरतून मीठ टाकण्याची गरज आपल्याला परत पडू नये आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने। हे छान असं गरम, याला स्वतः तेल सुटलं पाहिजे, त्याचं तेल सुटलं पाहिजे आणि पाणी पण सुटलं पाहिजे। तर आपण त्यासाठी काय केलं, झाकण ठेवून इथे 2 मिनिटभर काय म्हणतात त्याला शिजवून घेतलं आपण, किंवा थोडंसं परतवून घेतलेलं आहे। थोडंसं त्याला पाणी सुटलं की आपण इथे गरम पाणी घातलं थोडंसं। आता थोडंसं म्हटलं तरी मी 1 ते 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे, कारण मटण शिजायला वेळ जास्त लागतो आणि पाणी पण। तर आता तुम्ही इथे मटण डुबेपर्यंत पाणी टाकायचं आणि थोडंसं वरती घातलं तरी चालेल। आता इथे 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि आता हे शिजेपर्यंत आपण मसाला भाजून घेऊयात। तव्यावरती तेल टाकलंय, तुम्हाला आता मी दाखवलं व्हिडिओमध्ये की काय काय मसाला काढलाय आणि भाजताना तो तुम्हाला दिसेलच। तर तेल टाकल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आणि छान असं लालसर करून घ्यायचं। आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळे मसाले, आपण जसं की काळ्या मसाल्याच्या भाजीला जे मसाले घालतो ते घालायचे। पण चिकनची भाजी आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा काय होतं, मसाला थोडा कमी लागतो, कारण चिकन जे आहे त्याचं पाणी घट्ट होऊन जातं। तसं मटणाच्या बाबतीत पूर्णपणे उलटं आहे। आपण मटण शिजवल्यानंतर त्याचं पाणी पूर्णपणे पातळ होतं आणि भाजी पण खूप पटकन पातळ होऊन जाते त्याची, त्यामुळे मसाला थोडासा एक्स्ट्राचा काढायचा इथे। तर मी इथे आता खोबरं, धने आणि फुटाणे भाजून घेतलेले आहे। त्याच तेलामध्ये आता इथे आपल्याला कांदा आणि मिरच्या, अद्रक, लसूण हे सर्व काही आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे। आता इथे मिरच्या आणि अद्रक, लसूण घालून घेतलं, हे पण छान असं मिरच्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आणि हे सगळे मसाले अशा प्रकारे भाजून घेऊयात। तर इथे कांदा तुम्हाला जर गॅसवर भाजायचा नसेल तर तुम्ही डायरेक्टली कांद्याच्या उभ्या पद्धतीने फोडी करून किंवा कांदा उभा चिरून तव्यावरती थोडंसं तेल टाकून वगैरे परतून घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। पण अशाने भाजीला कलर खूप छान येतो। आता यामध्ये थोडंसं हळद आणि थोडेसे जिरे घालायचे आणि पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं। तुम्हाला मागे पहा, माझ्या व्हिडिओच्या मागे थोडासा आवाज वगैरे येत असेल गाण्यांचा वगैरे, तर काय होतं, गल्लीमध्ये हळद होती आणि मलाही नेमकी तेव्हाच व्हिडिओ एडिट करायचा होता। दिवसभर मला वेळ भेटला नाही, म्हटलं चला आता थोडासा आवाजाचा इतका होईना पण आपण व्हिडिओ एडिट करूयात। तर आता कांदा भाजून झाला। इथे मीडियम आकाराचे 2 टोमॅटो चिरून घेतले होते, ते पण भाजून घ्यायचे थोडेसे। त्याचा आंबटपणा जो आहे तो थोडा कमी होऊन जातो आणि हे पण आपण मिक्सरच्या भांड्यात त्यासोबतच दळणार आहोत। चला, तर आता हे पण काढून घेऊयात आपण। चांगलं 2 मिनिटभर यालाही परतून घेतलेलं आहे। जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण दळायला घाला। आज माझी कोथिंबीर संपलेली होती, मी इथे कोथिंबीर वापरलेली नाही आहे। आता इथे पाहू शकता आपलं मटण जे आहे चिकनच येतं, कारण चिकन करायची एवढी सवय लागली आहे की तोंडात फक्त चिकनच येणार। तर आता इथे मटण शिजलेलं आहे, एकदम छान असं मौसूत मटण शिजवायचं आहे। हे खूप हार्ड असतं आणि नाही शिजलं तर पोट पण दुखू शकतं आपलं। हे छान शिजलं की पुन्हा एकदा आपल्याला ज्या भांड्यात भाजी बनवायची त्या भांड्यात 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आणि तयार करून घेतलेला मसाला आपण जो मसाला भाजून घेतला तो मिक्सरला फिरवून घेतला होता, छान असा बारीक करून घेतलेला आहे पाणी घालून, तो हा मसाला त्यामध्ये घालायचा, छान असं परतू द्यायचं 2 मिनिटभर आणि त्यानंतरच यामध्ये कोरडे मसाले घालूयात। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा घरचा काळा मसाला जो साठवणीचा असतो तो घालायचा। अजून तुमच्याकडे जर ऑप्शन असतील मसाल्यांचे ते पण घालू शकता तुम्ही, किचन किंग मसाला, मटन मसाला एक्सेट्रा जे असेल ते। आणि हे थोडंसं परतून घेतलं की यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं आणि मिसळून यामध्ये टाकून द्यायचं। आता झाकण ठेवायचं आणि हा मसाला 4 ते 5 मिनिटभर मीडियम फ्लेमवरती छान परतू द्यायचा। आता पाहू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे, याला मस्त असं तेल सुटलं आहे। पुन्हा एकदा 2 मिनिटभर उकळू दिलं आणि
शिजलेलं मटण यामध्ये घालायचं. आता मी थोडंसं फिक्कं पण इथे काढलेलं आहे. माझ्या मुलीला खूप आवडतं. मुलीलाही आवडतं आणि घरच्यांनाही आवडतं. तर थोडंसं फिक्कं बाजूला काढून ठेवलं आणि बाकीचं घालून मस्त अशी भाजी उकळून घेतली. चला तर आपली भाजीला छान असा कट आलेला आहे, मस्त तरी पण आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आपली झणझणीत अशी गावठी पद्धतीचा मटण रस्सा आपल्या इथे तयार झालेला आहे. चला तर पटकन बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.